केक. फक्त हा जर एकच टॉपिक घेतला ना तर त्याच्यामध्ये इतकं सगळं व्हेरिएशन आहे की नाही, म्हणजे आपण सांगूच शकत नाही की किती फ्लेवरचे किंवा किती वेगवेगळ्या प्रकारचे केक आहेत. बरोबर आहे ना. पण या सगळ्यांमध्ये सुद्धा शक्यतो असं असतं ना की बाबा ठराविक केक, जसं की मावा केक. तर मावा केक एक वेगळ्याच पद्धतीचा असतो, खूप जास्त स्पेशल असा असतो, त्याची रिचनेस असते किंवा त्याची जी टेस्ट आहे ती खूप हटके असते. तर तोच मावा केक आहे ना, आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. कसा करायचा चला पाहूयात. कोणताही केक करताना सगळ्यात पहिली स्टेप आपल्याला करायची असते ती म्हणजे इथं आपण केकचा जो टीन आहे त्याला ग्रीसिंग करून घेतोय. तर त्यासाठी तेल टाकून घेतलेले, आणि हे तेल वापरत असताना आहे ना आपण जे आपलं असतं की नाही बाबा तळलेलं मळलेलं शिल्लक राहिलेलं ते तेल वापरायचं नाही, फ्रेशच तेलाचा वापर करायचा, म्हणजे आपल्या केकला सुद्धा असा चित्र विचित्र वास येत नाही. तसं बघायला गेलं तर फक्त तेल लावलं तरी सुद्धा आपला केक डिमोल्ड होतो. पण आता सध्याचं जे पावसाचं वातावरण आहे ना त्याच्यामुळे काय होतं, केक खालच्या साईडनं थोडासा चिकटसर होतो. तर तसं होऊ नये याच्यासाठी इथं आपण मैदा घेतलेला आहे, आणि हा मैदा आपल्याला या टीनला सगळीकडून असा व्यवस्थित लावून घ्यायचा आहे, आणि एक्स्ट्राचा जो मैदा आहे ना तो परत काढून टाकायचा आहे. टीन आपल्याला असं करायचं म्हणजे एक्स्ट्राचा सगळा मैदा निघून जातो आणि आपल्या केकला बाहेरच्या साईडनं असा पांढरट रंग येत नाही. हा केक आपण OTG मध्ये बेक करत आहोत, त्यासाठी सगळ्यात अगोदर आपण OTG ऑन केलेला आहे. त्यानंतर याचं जे टेम्परेचर आहे ना, याचा जो टायमिंग आहे ना तो आपल्याला प्रीहीटला लावायचा आहे. त्यामुळे सध्या आपण हे फक्त 10 मिनिटासाठी प्रीहीट करून घेतोय, आणि याचे इतर जे फंक्शन आहेत ते पण मी ऑन करतेय. जसं की याचं टेम्परेचर केक बेक होण्यासाठी आपल्याला साधारण 180 वरती याचं टेम्परेचर ठेवायचंय. त्यानंतर याचं जे फंक्शन आहे ते इथं मी बेक आणि एअर फ्रायर याच्यावरती करत आहे. आणि हे जे मोड आहेत ना, म्हणजे आपल्या केकला कशा पद्धतीनं आपल्याला डार्कनेस हवाय ते आपण नंतर ऍडजस्ट करणार आहोत. आता इथे मी हे मावा प्रीमिक्स घेतलेला आहे, 1 कप, माझा 1 कप 250 ml चा आहे. आता यामध्ये आपण रिफाइंड ऑइल वापरतोय 1 टेबलस्पून. आपण 1 कप जे प्रीमिक्स घेतले त्याच्यासाठी आपल्याला 1 टेबलस्पून तेल वापरायचंय. आणि आता याच्यामध्ये आपण 1/4 टीस्पून व्हॅनिलाचं इसेन्स टाकतोय, आणि आता आवश्यकतेनुसार पाणी टाकून याचा आपल्याला एक बॅटर तयार करायचंय. आता हे झालं रेडीमेड प्रीमिक्स. आता तुम्ही म्हणताल की ताई आम्हाला जर होममेड करायचं असेल तर कसं करायचं, तर होममेड प्रीमिक्स कसं तयार करायचं याची जी इन्ग्रेडियंट लिस्ट आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, त्यानुसार तुम्ही ती रेसिपी फॉलो करू शकता. आता इथं मी घेतानाच मावा प्रीमिक्स घेतले तर त्याच्यामुळे मी व्हॅनिलाचं इसेन्स टाकले. पण जर तुमच्याकडे रेडीमेड सुद्धा मावा प्रीमिक्स नसेल तर त्यावेळेस तुम्ही काय करायचं माहितीये का, आपलं व्हॅनिला फ्लेवरचं जे केक प्रीमिक्स असतं तेच घ्यायचं आणि याच्यामध्ये मावा इसेन्स टाकायचं, तरी सुद्धा केक छान होतो. बॅटर तयार करत असताना एकदम जास्त पाणी टाकायचं नाही, थोड्या थोड्या पाण्याचा वापर करायचा आहे आणि आपल्याला हे बॅटर तयार करायचं असतं. तर इथं तुम्ही बघताय आपलं हे बॅटर अशा पद्धतीचं झालेलं आहे, हे बघा. आता याच्यामध्येच आपण काय करतोय माहितीये का, इथं मी हे केसर घेतलेले, साधारण एक 10 मिनिट हलक्या अशा कोमट पाण्यामध्ये हे भिजत ठेवलं होतं. केसरमुळे काय होईल, रिचनेस तर येणारच आहे, सोबतच सुंदर असा रंग देखील येतो. जर तुमच्याकडे केसर नसेल तर मग तुम्ही रंग टाकू शकता. एकदा याला छान असं मिक्स करून घेऊयात. हलका असा पिवळा रंग आपल्याला हवा आहे आतनं, की जेणेकरून काय होतं ते दिसतानाही छान दिसतं. आता आपलं हे फायनल बॅटर झालेलं आहे. आता आपण केक टीनमध्ये याला ओतून घेऊयात. याची कन्सिस्टन्सी जर तुम्ही बघितली ना तर ही अशी, याला रिबन कन्सिस्टन्सी म्हणतात, हे बघा. आता आपल्याला याला काय करायचंय, अशा पद्धतीनं साधारण 3 वेळा टॅप करायचंय. असं केल्यामुळे काय होतं, आपण जेव्हा बॅटर ओतलं की नाही त्यावेळेस याच्या आतमध्ये जी हवा गेलेली आहे ती इथे तुम्ही बघू शकता, हलके असे तुम्हाला बुडबुडे दिसतील, तर त्याच्या माध्यमातून ते बाहेर येतात आणि आपला केक एकसारखा शिजण्यासाठी मदत होते. आणि आपण अर्थातच मावा केक करतोय म्हटल्यानंतर याच्यावरती ड्रायफ्रुट्स हे आलेच, तर त्यासाठी तुमच्याकडे जे ड्रायफ्रुट्स आहेत ते तुम्ही टाकू शकता. काजू, बदाम, पिस्ता, अक्रोड तुमच्या चॉईसनुसार. आणि आता आपण हे प्रीहीटेड OTG मध्ये ठेवून घेतोय. आपण मगाशी सगळी सेटिंग केलेली आहे, फक्त आता आपल्याला याचा टायमिंग लावायचा आहे जो की आपण 30 मिनिट लावत आहोत.
आणि याचा जो हा आहे टोस्ट डार्कनेस, म्हणजे आतला जो पदार्थ आहे त्याचा डार्कनेस तुम्हाला कसा हवाय, लाईट हवाय, मीडियम हवाय की डार्क, तर मी इथं मीडियमवरती हे करते. आपण OTG मध्ये आत्ता लावलेला आहे, पण याच्या अगोदर मी बऱ्याच वेळा हा तुम्हाला कढईमध्ये सुद्धा बेक करून दाखवलेला आहे. काही नाही, काय करायचं, एक कढई घ्यायची, त्याच्यामध्ये एक स्टँड ठेवायचं, झाकण ठेवून 10 मिनिट हाय फ्लेमवरती ती कढई प्रीहीट करायची आणि 10 मिनिटांनंतर आपलं हे जे टीन आहे केकचं बॅटर ओतलेलं ते टीन त्याच्यामध्ये ठेवायचं. सुरुवातीचे 10 मिनिट गॅसचा फ्लेम हाय करायचा आणि नंतर 20 मिनिटासाठी लो फ्लेमवरती आपल्याला तो केक बेक करून घ्यायचा असतो. काही नाही, साधारण 30 ते 35 मिनिटांमध्ये गॅसवरती सुद्धा आरामशीर केक बेक होतो. तर 30 मिनिट झालेले आहेत आणि इथे तुम्ही आपला केक बघताय. छान अशा पद्धतीनं हा बेक झालेला आहे आणि जसं की तुम्ही बघताय एकसारखा पद्धतीनं बेक झालेला आहे, कुठेही असा मध्येच फुगलेला नाहीये किंवा खाली चपटा गेलेला नाहीये. त्याचं कारण म्हणजे ज्यावेळेस आपण ते बॅटर ओतलं होतं त्यावेळेस याला टॅप करणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता हा आपण मावा केक केलेला आहे, हा अशाच पद्धतीनं खाल्ला जातो, पण तुम्हाला याच्यावरती आयसिंग करायचं असेल तर तुम्ही तसं सुद्धा करू शकता. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता हे मी प्रीमिक्स पासून तयार केलेले आणि व्हिडिओमध्येही मी तुम्हाला सांगितले की जर तुम्हाला होममेड प्रीमिक्स हवं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये त्याचं प्रमाण देत आहे. सेम त्या पद्धतीनं केलं की अगदी सेम तुमचा केक सुद्धा अशाच पद्धतीचा होणार आहे. चला आता आपण याला एक 10 मिनिट थंड होऊ देऊयात आणि नंतर डिमोल्ड करूयात. केक आपण पूर्णपणे थंड करून घेतलेला आहे. आता याला आपण डिमोल्ड करतोय. केक आहे ना पूर्णपणे थंड झाल्याशिवाय त्याला डिमोल्ड करायचं नाही. आता काय होतं ते व्यवस्थित असा डिमोल्ड होत नाही. अगदी सहजपणे आपला जो केक आहे तो डिमोल्ड झालेला आहे आणि याला रंग देखील अप्रतिम असा आलेला आहे. दिसतोय ना अगदी परफेक्ट असा हा मावा केक. खरं सांगू का, हे अशा पद्धतीचे केक आहेत ना कट करायला सुद्धा नको वाटतात, कारण की दिसतानाच हे असे भारी दिसतात ना, पण तरी देखील आतमधून हा केक कसा झालाय हे तुम्हाला दाखवणं गरजेचं आहे. त्यामुळे हा केक मी कट केलेला आहे. तुम्ही बघताय आतमध्ये ब्रेड अगदी परफेक्ट असा बेक झालेला आहे आणि याला रंग सुद्धा अप्रतिम अशा पद्धतीचा आलेला आहे. नाही बघा. आणि तुम्ही आता म्हणताल की ताई आम्ही जर होममेड प्रीमिक्स केलं आणि त्यापासून सुद्धा असाच होईल का, तर हो नक्कीच. मी जे डिस्क्रिप्शनमध्ये साहित्य दिलेलं आहे ना त्या पद्धतीनं करा. तुमचा होममेड प्रीमिक्सपासून सुद्धा अशाच पद्धतीचा होईल, कारण की याच्या अगोदर सुद्धा मी बऱ्याचशा वेळेस तो सुद्धा केक केलेला आहे आणि तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे. मस्त. चला परत भेटूयात अशाच एका छान छान नवीन आणि सोप्यातल्या सोप्या इंटरेस्टिंग अशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.